वडाच्या झाडाची पूजा करताना काय चुका आहेत जे आपल्याला करायच्या नाहीत? वडाच्या झाडाची जी पूजा करताना कुठले मंत्र म्हणावे, स्तोत्र आचमन या सगळ्या संदर्भात माहिती आज आपण बघणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम माझ्या सगळ्या महिलांना वटपौर्णिमेच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. प्रत्येक स्त्रीचं सौभाग्य अखंड काळ चिरकाळ टिकू दे आणि प्रत्येक स्त्रीला अखंड सौभाग्य प्राप्ती मिळू दे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. सर्वप्रथम आज आपण वडाच्या झाडाची पूजा कशी करायची ते बघणार आहोत. जर तुमच्या घराच्या आसपास किंवा अगदी तुमच्या घराजवळ वडाचं छोटंसं झाड असेल तर तुम्ही घरातील पूजा करू शकता. नाही तर काय होतं ना, याचं निमित्ताचे आपण सगळ्यांना महिला एकत्र येतो आणि छानपैकी सगळ्या एकत्र येऊन वडाच्या झाडाची पूजा करतो. आता बाहेर जाऊन वडाच्या झाडाची पूजा कशी करावी त्याचबद्दलची आजही माहिती आहे. व्हिडिओ संपूर्ण बघा. तर चला मी तुम्हाला एक घेऊन जाते आणि दाखवते का आपण वडाच्या झाडाची पूजा योग्य पद्धतीने कशी करायची. सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्यासाठी यमराजाला भक्तीने संतुष्ट केले होते आणि आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते. ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला तेच हे वडाचे झाड. त्यामुळे सावित्रीने वडाची मनोभावे पूजा केली होती. या प्रसंगाची आठवण करून देण्यासाठी आपण वटसावित्रीची पूजा करत असतो. पूजा करताना लागणारे साहित्य तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम गणपतीची स्थापना करण्यासाठी एक सुपारी घ्यावी, विड्याची पाने घ्यावी, फुले घ्यावी. आपण जेव्हा सावित्रीची ओटी भरण्यासाठी हे ओटीचा सामान आहे. हे तुम्हाला कुठल्याही दुकानावर मिळून जाईल. त्यामध्ये खारीक, खोबरं, गूळ, हळद आहे आणि 2 बांगड्या आहेत. जे सुवासिक सामान असतं ते त्याचमध्ये आहे. त्याचबरोबर याचमधले 2 वस्त्र सुद्धा असतात, लाल आणि हिरवा. आता मी इथे तांदूळ घेतलेल्या, अक्षदा, सुतगुंडी घेतलेली आहे, कापसाचं वस्त्र घेतला आहे, दिवा घेतो, त्याचबरोबर अगरबत्ती पण घ्यावे, दूध, त्यावर पाणी घ्यावं आणि गहू घ्यायचे आहेत आपल्याला. कारण सावित्रीची ओटी आणि ज्या 5 सवासणीची ओटी भरायची असेल आणि मेन म्हणजे इथे आपल्याला आंबे लागणार आहेत आणि ओटीचं सामान मी घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही फक्त ब्लाऊज पीसने पण सावित्रीची ओटी भरू शकता. काही ठिकाणी फक्त गव्हानेच आणि आंब्यानेच सावित्रीची ओटी भरतात. काही ठिकाणी संपूर्ण शृंगार घेऊन सावित्रीची ओटी भरली जाते. प्रत्येक गावाकडचे प्रत्येक सामानमध्ये आपापली वेगवेगळी अशी पद्धत आहे. सर्वप्रथम तुम्ही जर पूजा ही घरच्या करणार असाल तर तुमच्याकडे छोटंसं वडाचं झाड असेल घरच्या घरात, तुम्ही घरात पूजा केली तरी हरकत नाही. पण अगदी ज्याच्याकडे वडाचं झाडही नाही, जे थोडंसं महाराष्ट्राच्या बाहेर राहतात किंवा अगदी भारताच्या बाहेर राहतात, तर तुम्हाला वडाच्या झाडाचं चित्र जरी मिळालं तरीही तुम्ही पूजा करू शकता. शेवटी श्रद्धा महत्त्वाची आहे. पण आपण कितीही श्रद्धेने पूजेची उपासना करतो ना, ते जास्त महत्त्वाचं आहे. कारण काही शहरामध्ये किंवा अगदी तुम्ही भारताबाहेर राहतात तर तुम्हाला वडाचे चित्र जरी तुम्ही गुगलवर डाउनलोड केलं, त्याची प्रिंट काढली आणि त्याची पूजा केली तरीही हरकत नाही. तर आता सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की दिवा लावून घ्यायचा असतो. आपण कुठल्याही देवाची उपासना करत असतो, कुठलेही शुभ कार्य करत असतो तर सुरुवातीला दिवा लावायचा असतो. तर मी तेच करून घेतलं. सुरुवातीला मी दिवा लावून घेतलेला आहे. आता ही पूजा बाहेर असतात आपण आपल्याला वडाच्या झाडाखाली ही पूजा करायची असते. तर मग अर्थात आपल्याला बाहेर जाऊनच ही पूजा करायची असते. तर आता सगळं सामान वगैरे तुम्ही घेऊन जावं. तर इथे बघा,
तर वडाच्या झाडाची पूजा करताना सुवासिनीचं लेणं लिहायचं आहे. हिरव्या कलरची साडी, हिरव्या कलरच्या बांगड्या घालायच्या आहेत आणि दिव्याला प्रार्थना करायची आहे. हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे आणि सुवासिनीने आपल्या आपल्या गणपती बाप्पाची मूर्तीची स्थापना करायची आहे. असा जसा तुम्हाला सांगितली मूर्ती असेल तर मूर्ती, नाही तर सुपारी घ्यावी. प्रथमच सुपारीला आपल्याला ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः असं म्हणून दुधाने आणि सुरुवातीच्या पाण्याने, नंतर दुधाने आणि परत पाण्याने असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. गणपती बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे. ओम गण गणपतये नमः असा मंत्र जाप करायचा आहे. हे करून झाल्यावर गणपतीची सुपारी जी आहे ती तुम्ही एका विड्याच्या पानावर ठेवायची आहे. त्यात आधी अक्षदा ठेवायच्या आहे, त्याला हळद कुंकू लावायचा आहे आणि त्याचवर तुम्हाला सुपारी ठेवायची आहे. सुपारी ठेवल्यावर त्यावर परत हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे. धूप दीप ओवाळून आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. आता वडसावित्रीला आपण जेव्हा पूजा करत असतो तेव्हा वडाच्या झाडाला काही ठिकाणी पुरवणाराचा नैवेद्य दाखवायचा जातो, तर काही ठिकाणी फक्त शिऱ्यांचाच नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी साखरेचा नैवेद्य दाखवला जातो, तर काही ठिकाणी गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो. आता तुमच्याकडे काय जी प्रथा आहे ती तुम्ही पाळायची आहे. कोणी पुरणाची पोळी ठेवा या गूळ साखरेचा नैवेद्य ठेवा. जिकडे जी प्रथा आहे ती तुम्ही करायची आहे. विदर्भात वेगवेगळ्या प्रथा असतात, तर प्रत्येकाने आपली पद्धत पाळायची आहे. काही ठिकाणी उपवास हा दुसरी दिवशी सोडला जातो, तर काही ठिकाणी त्याच दिवशी सोडला जातो. आता सर्वप्रथम वडाच्या झाडाची पूजा करत असताना आपल्याला वडाच्या झाडाला सुरुवातीला जल अर्पण करायचं आहे. जल अर्पण केल्यावर तुम्हाला दूध अर्पण करायचं आहे. त्यानंतर थोडंसं दही अर्पण करायचं आहे. झाल्यावर परत तुम्हाला पाणी अर्पण करायचं आहे. हे सगळं करत असताना मनोभावे वडाला प्रार्थना करायची आहे. आणि आपल्याला माहिती आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांचे वास्तव्य सुद्धा हे वटवृक्षाखालीच होते. कारण महाराजांचे नेहमी म्हणायचे, वड वड मूळ मूळ म्हणजेच काय काय या विश्वासाचे मूळ महाराजांचं आहे. वड हे अतिशय बहुउपयोगी वनस्पती सुद्धा आहे. आपण गुढीपाडव्याला आपण वडाचीच मुळी दरवाजाला बांधत असतो. तसेच त्या मुळीपासूनच केसांसाठी तेल सुद्धा तयार केलं जातं. आता याचा नैसर्गिकरित्या खूप जास्त फायदाही आपल्याला होतो. सर्वप्रथम मग मी तुम्हाला सांगितलं की थोडंसं पाणी, दूध आणि परत पाणी अर्पण केलं. परत हळद कुंकू अक्षदा अर्पण करावी. कापसाचे जे काही वस्त्र आहे ते तुम्हाला वडाला अर्पण करायचे आहेत आणि सावित्रीची ओटी भरायची आहे. किंवा सावित्रीची ओटी भरण्यासाठी तुमच्याकडे ज्या काही वस्तू आहेत, शृंगाराच्या सामान असेल तर ते तुम्ही तिथे ठेवायचं आहे. सावित्रीची ओटी भरायची आहे आणि सावित्रीची ओटी ही गव्हाने भरायची असते. आपण जेव्हा देवीची ओटी भरतो तेव्हा तांदळाने भरत असतो, पण सावित्रीची ओटी ही तुम्हाला गव्हाने भरायची असते. तर सावित्रीची ओटी सुद्धा भरायची आहे. आणि ही सगळी पूजा झाल्यानंतर नक्कीच आपल्या कथा सुद्धा वाचायची आहे. तुम्हाला तुमच्याकडे जर पुस्तक असेल तर आवर्जून तुम्हाला ही कथा सुद्धा वाचायची आहे. आणि संध्याकाळी सुवासिनींना सावित्रीच्या कथेचे सामुदायिक वाचनही तुम्ही दुपारी केले तरीही हरकत नाही. सावित्री ब्रह्मवादिनी सर्वार्थी प्रियभाषिणी तेन सत्यनमान पाहिम दुःख संसारम सागरात अवियोगिनी यशादेव सावित्रीय साहित्यस्यम अवियोग योग यशोदा तस्कान्मय युगायुगाय जन्मजन्मानीय
हे करुणी झाल्यावर आपल्याला 5 सुवासिनीने आंब्याची गव्हाची ओटी भरायची असते. श्री स्वामी समर्थ महाराजांनी तब्बल 21 वर्ष अक्कलकोटात मध्ये वास केला. याच वटवृक्षाखाली वटवृक्षाच्या सानिध्यात लक्षद्वीप भक्तांना दर्शन दिले आणि मार्गदर्शनही सुद्धा केले. आपल्याला शिष्टमंडळी समवेत या वृक्षाखाली जणू महाराजांचा दरबारच होता. या वटवृक्षाखाली श्री स्वामी समर्थ महाराजांचा नित्य वास्तव्य होता असे म्हणून या वृक्षाखाली अनन्य साधारण महत्त्व आहे. म्हणून सवासणीच्या जीवनात या वृक्षाला खूप महत्त्व आहे. आता तुमच्याकडे बघा, नैवेद्य असला तर तुम्हीही देवीची पूजा झाल्यानंतर तुम्ही नैवेद्य सुद्धा दाखवू शकता. पाळी जसं तुम्हाला सांगितलं की आपण तुम्हाला नैवेद्य करू शकता किंवा फक्त साखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल किंवा शिऱ्याचा नैवेद्य, जी तुमच्याकडे पद्धत असेल ना ती तुम्ही नैवेद्य दाखवा, वापरण्यासाठी आहे. आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते, तर त्याप्रमाणेच तुम्ही तुमच्याकडली जी पद्धत आहे ते तुम्ही करू शकता. वटवृक्षाची पूजा करून झाल्यावर आपल्याला त्याला धागा जो बांधलेला असतो, ज्या स्वस्त म्हणतात ना, हे घेऊन प्रदक्षिणा मारायची असतात. काही ठिकाणी काही महिला 7 प्रदक्षिणा घालतात, तर काही महिला 3च घालायला, तर काही 21 घालतात. तुमच्या श्रद्धेने किंवा तुमच्याकडे जी पद्धत आहे ना त्या पद्धतीने तुम्हाला वटवृक्षाची प्रदक्षिणा घालायची आहे. प्रदक्षिणा घालत असताना त्या वटवृक्षाच्या हीच प्रार्थना करायची आहे की माझ्याही पतीला दीर्घ आयुष्य लाभू दे, प्राप्त होऊ दे आणि मलाही अखंड सौभाग्य ती मिळू दे. ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की वडाच्या झाडाखाली आपल्याला महाराजांची वास्तव्य केले आहेत आणि आजही प्रत्येक वडाच्या झाडाखाली महाराजांचे वास्तव्य आहेत. या 4 मध्ये महाराजांचे वास्तव्य आहे, तर प्रत्येक स्त्रीला अखंड सौभाग्य प्राप्ती मिळू दे अशीच प्रार्थना करावी. जेव्हा आपल्याला प्रदक्षिणा मारून होतात, आता काही वेळात असं होतं की दोरा छोटा असतो किंवा आपण 3 किंवा 4 प्रदक्षिणा होत आणि काही वेळा असंही होतं की आपण दोरा खूप मोठा असतो. तर लक्षात घ्या, तुम्हाला जेव्हा 7 प्रदक्षिणा करून होतात किंवा अगदी 3-7 का असेना, आपल्याला जो दोरा आहे, जी सूतगुंडी आहे ती तशीच तिथे ठेवायची आहे, कट करायची नाही. म्हणून सूतगुंडी घेत जा, व्यवस्थित मोठी घेऊन जावी किंवा जेणेकरून ती व्यवस्थित प्रदक्षिणा होईपर्यंत तरी टिकेल अशी सूतगुंडी घेऊन जायची आहे. तुटणार नाही किंवा अखंडित होणार नाही. या पद्धतीने आता ही सगळी पूजा करून झाल्यास तुम्हाला सांगितली की 5 सवासींची ओटी भरायची आहे, तर तुम्ही 5 सवासींची ओटी भरायची आहे. पूजा कंप्लीट झाल्यानंतर हे या ठिकाणी तुम्हाला फक्त सवासिनीचीच ओटी भरायली जाते. तुमच्याकडे जी पद्धत असेल ती तुम्हीही बाळगू शकता. देवीची भरली तरीही चालेल. जर तुम्हाला सवासिनीच नाही भेटल्या तर आपल्या घरच्या कुलस्वामिनीची ओटी भरली तरीही चालेल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद मंडळी.